बिबट्यालाही न घाबरता 73 वर्षीय आजी सर्वात आधी मतदान केंद्रावर पोहोचल्या. देशाची लोकशाही टिकवण्यासाठी बिबट्याची भीती बाळगण्याची गरज नाही असं म्हणत अलका जोशी या आजींनी भावी पिढीसमोर आदर्श ठेवलाय. आजी 7:30च्या ठोक्याला पहिलं मतदान करायला पोहोचल्या. तुम्ही एवढ्या सकाळी घराबाहेर पडून मतदान केले, काय सांगा? आपल्याला हक्क बजवायचा असेल तर बिबट्या काय आणि कुणी काय. आता आपल्याला कुठंतरी जायचं असलं तर आपण बिबट्याची वाट बघतो. आपल्याला भीती वाटून आपण घरात थोडंच बसतो. आता हा आपला नगरपालिकेचा हक्क आहे, देशाचा हक्क आहे. देशासाठी आपण हे रक्षण केलंच पाहिजे. अख्खे जवान आपल्याला मदत करतात तर आपण का नाही मदत करायची. आज जवान सगळे लढू शकतात, मग आपण का नाही त्यांना लढू शकत. म्हणून हा आपण हक्क बजवायचा आणि थंडी आणि हे काही न बाळगता आपला मतदानाचा हक्क करून घ्यायचा. आपल्याला खूप अडचणी येत असतात. आपल्याला पाणी नसतं, रस्ते दुरुस्त नसतात, कधी लाईट नसती, तर आपण त्यांच्याकडेच तक्रार करू शकतो. आपली तक्रार ते मानू शकतात, मग आपण तरी आपला हक्क का बजवू नये. खरं तर अनेक तरुण आणि मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मी सगळ्यांना सांगाल की मतदान हे हक्काचं आहे. आपल्या देशासाठी आपल्याला रखडलंच पाहिजे, केलंच पाहिजे. आणि ते जर आपल्याला मदत नाही केली त्यांनी तर आपण त्यांना बोलू शकतो. आपण त्यांना मदत केली तर ते पण आपल्याला मदत करू शकतात. हा आपला हक्क बजावलाच पाहिजे.